कसे आहेत मित्रांनो, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता मी कॉलेजला चाललो आहे. आता तुम्हाला दाखवतो मी पुढे काय ते. पाऊस पण खूप पडतो आहे. तर मी ह्या पावसातून ही बॅगी घालून जाणार आहे. ही बॅगी दिसत असेल काय माहिती नाही मला, पुढे दाखवेल मी तुम्हाला. तर ही वाली बॅगी मी ह्या पावसात घालून जाणार आहे. पाऊस दाखवतो थांबा. पावसात मी घालून जाणार आहे मित्रांनो. तर आता दाखवतो तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर. चला. हा बघा पाऊस, आणि ह्या पावसातून मी चाललो आहे. नशीब माझं कॉलेज जवळ आहे, चेतना कॉलेज बँड्राईसमध्ये. दाखवतो तुम्हाला. चला. आत्ताच मी गेलेलो कॉलेजमध्ये. तर आत्ता बाहेर काढलं आहे मला, कारण ATKT वाल्यांची एक्झाम आहे आत्ता. तर आमचे लेक्चर नाही होणार वाटतं, 1-2च लेक्चर होतील. तर आम्हाला बाहेर पाठवलं आहे. देख कैसे दांत दिखा रहा है. मैं हूँ जियान, मैं हूँ बड़ा ताकतवर, मेरा गला है बहुत सुरीला. हा शुभम. मस्त. नमस्कार. अच्छा, नमस्कार बोलला मित्रांनो. आता माझा मित्र जिम बद्दल गाईड करतो काहीतरी, तुम्हाला दाखवत मी. आता जॉईन झालो काल झाला मग एवढा काय बोलतो. कालपासून आधीपासून झालं. तुला काय करायचं. CV आली. तर मित्रांनो आत्ताच आलो आम्ही कॉलेजमध्ये. तर आम्हाला काय कॉलेजमध्ये घेतली नाही, कारण ATKTची एक्झाम होती. तर आत्ता मी मस्त बोललो की ड्रेसिंग मारतो माझ्या स्वतःसाठी. मस्त बोललो ड्रेसिंग मारतो. पण काय आता लेक्चर होतील की नाही मी तुम्हाला दाखवतो पुढे काय ते. चला आता थोडंसं मी बोलतो, मग पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवतो पुढे काय ते. चला मित्रांनो, आत्ता आलो आहे कॉलेजमध्ये. तर ह्याने माझा हात पकडला आहे. तर कसली तरी आठवण आली मित्रांनो. इमोशनल डॅमेज. तर हां, तर आता लिफ्टची अवस्था बघू शकतो तुम्ही. ते आमच्या कॉलेजमधले आम्हाला जाऊन नाही देत लिफ्टने, कारण हे सर मॅडम लोकांसाठीच आहे. तरी आम्ही जातो कधीतरी गुपचूप. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता. तर फर्स्ट लेक्चर आमचा कॅन्सल झाला आहे. तर सेकंड लेक्चरला जाऊ आम्ही. आता तर काकांना दाखवतो, काहीतरी बोलतील काका जरा. हां मामा, काय बोलायचं तुम्हाला ब्लॉगमध्ये? लाईक करा, शेअर करा. पगार वाढवायला सांगायचं कॉलेजला. नाही वाढवतच नाहीत ना. काय साले मजाक बना के रखते हो. काय बोलायचं, बसवून ठेवलं मित्रांनो. बघू शकता हे आमचं कॉलेज आहे. तर घेता येतं चांगलं कॉलेज आहे मित्रांनो. नाही ते पण चांगलंच मित्रांनो. बहुत नीचा आदमी. या तर नीचा धरती में कोई न होएगा. मला हे देतील, बाहेर काढतील. तर आता आम्ही चाललो आहे लेक्चरला. दाखवतो तुम्हाला. चला. वाजली बेल. सेकंड लेक्चर स्टार्ट. कॉलेजमध्ये आलो मित्रांनो. तर आता सेकंड लेक्चर आहे. कोणाचं काय माहिती नाही, तुम्हाला दाखवतो. चला. तर कोणाचं लेक्चर आहे सेकंड काय माहिती. पोरांना माहितीच नाही की कोणाचं लेक्चर आहे. बस लेक्चरला येऊन बसतात. 2-3 दिवस झालेत ना, म्हणून ते जरा वेगळे सर मॅडम आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी कोणाचं लेक्चर. इकोचं लेक्चर आहे, आमच्यातला स्कॉलर. इकोचा लेक्चर आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला. सरांचा लेक्चर. असले सरांचं बघणारच वाटतं. सरांची इतकी तारीफ करतो मित्रांनो ब्लॉग. सर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा आपल्या कॉलेजवाल्याला वाढवा. म्हणजे क्या बात करता है यार. चेतना कॉलेजवाल्या पोराला सपोर्ट करा जरा बस. बघू शकता सेल लागले छत्रीची. कोणती पाहिजे असेल तर कमेंट करा मित्रांनो, DM करा. तर दाखवतो तुम्हाला. चला सेकंड लेक्चर बघू शकता. आता माझे मित्र अर्धे नाही आले, कारण ते KTला गेले. तर दुसऱ्या क्लासमधले घेतलेत सरांनी, म्हणजे बोलवून घेतलेत. तर एकच मित्र आला आहे माझे, आणि अर्धे KTला गेलेत. तर आम्ही रिसेसमध्ये सर्व भेटू. आमच्या ग्रुपमधला पोकी आहे मित्रांनो. काय आधी एग्जाम होतं. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी.
मित्रांनो आता आमचे लेक्चर संपलेत तर आता आधी एटीकेटी देऊन आलाय. आता परत भाईला बॅग लागणार आहे वाटतं. तेरा तो गेम बचाना पडेगा. तो स्वतःच बोलतो की पेपर हार्ड होता. तर तो तुम्हाला दाखवतो मी. चला पुढे. खाली पाऊस पण आलाय. मित्रांनो आता आलो आम्ही. तर चाललो आम्ही. रिसेस झाली आमची खायला. पाऊस पण पडतोय खूप. दाखवतो आता आम्ही तुम्हाला. इडली वडा खायला चाललो आम्ही. चला दाखवतो. मित्रांनो मला हेच नाही आवडत हे पॉलिटिक्स वाल्यांकडून का छत्री घेतात. मग अशा छत्र्या तुटतात त्या लोकांच्या. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आपल्या स्वतःच्या पैशाची छत्री घ्यायची पण नाही. ह्यांना स्वस्तवाले भेटतात त्या फ्री छत्र्या घ्यायच्या आहेत. आपल्या स्वतःच्या पैशाची छत्री काय फ्री वाटतात त्यांच्याकडून नका घेऊ. लगेच तुटतात छत्र्या. बघा भाईची लगेच तुटली आहे. 2 दिवसात घेतलेली फ्रीवाली. फुकट इथे प्रकट नितेश दळवी. आता आम्ही चाललोय घरी. अरे भाई हां तर आम्ही घरी जाऊ. तर दाखवतो आम्हाला तुम्हाला पुढे काय ते. चला. आता मी जिमला चाललोय. तर पाऊस पडतोय खूप. बघू शकता तुम्ही. पाऊस पडतो. छत्री आता छत्रीची आई बहीण एक होणार आहे असं वाटतंय. अरे बघू शकता मित्रांनो. चल आता डेडलिफ्ट मारले. मित्रांनो आत्ताच वर्कआउट झालं आहे. तर आपले जिमवाले पण चांगले आहेत. बँडेज दिले मित्रांनो मला. ते ब्लड निघत होतं तर आम्ही डेडलिफ्ट मारली पण दाखवू नाही शकलो तुम्हाला. तर आता घरी जातो. गोकुळाष्टमीच्या दिवशीही सराव करणारे आणि प्रयत्न करणाऱ्या सर्व मुलांच्या हातापायांना सलमान प्रॉपर दिसू द्या. मधला घ्या गॅप. आवाज कर ना पाण्या. आता बरोबर आहे. राहू दे याला राहू दे. अंडीची पूजा करायची आणि सगळं केलंय. दरवाजाच्या ह्याला बांध. दरवाजाच्या ह्याला सगळं झालंय. फक्त ती मटकी बांधायची. अरे दरवाजाच्या ह्याला बांध. अरे म्हटलं फुगा बरोबर सेंटर आहे. बोल रे. आणि खाली पण लाव. हे इथे पण एक लाव.
हा दुसरा सेंटर अरे इकडे एकच टाक आता फक्त इकडे एकच टाक बाकीचे 4 तिकडे बघ हा पुरा सेंटर आला फुल क्लिअर मित्रांनो अजून तयारी स्टार्ट होते. हा जर्सी घालून आलाय, ड्रेसिंग करून आलाय फुल. फ्रॅक्चर कसं झालं भाई सांग. फुटबॉल. अच्छा आम्हाला वाटलं भाई आम्हाला वाटलं कोणाच्या प्रेमात पडला की काय भाई. ना स्टोरी सांगतो. हा करतो ए भाई हा काय कोणता गट आहे हा फॅमिली बाई फॅमिली मिनी ब्लॉग फर्स्ट ऑफ मिनी ब्लॉग प्रेम पंडागाय सॉरी काय प्रेम प्रबुद्ध पंडागाय टीआरपी ब्लॉग अरे पीआरपी टीआरपी ब्लॉग अरे महात्मा गांधी. तू पण बाई महात्मा गांधी. जसं एक कार्डिनल वाला नाही नाही चोर गल्ली ए, तो पण. चोर गल्ली. अरे अंगठा. चोर गल्ली चोर गल्ली. म्युन्सिपाल्टी दाखव. वाला तू आयएस मध्ये होता ना मामू. हा चालेल बोला शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून अमरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. त्यामध्ये आपण काय केलंय गणेश पूजन केलेलं आहे बरोबर आणि पुण्य हा वाचन केलेलं आहे. त्याचबरोबर नवग्रहांची प्रार्थना केली म्हणजे शुभ कार्याला जे आपण आरंभ करतो त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण न येता संपूर्ण शुभ कार्य श्रीकवीरो यजुर्वेद सामवेदोंगसहित सर्वे कलशब्दो समात्रे तत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि करी तथा आता मी 9 नंबरला चाललोय. तो आता माझी काय चड्डी भेटली नाही. आता बघू काय बोलतात ते. आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्या इकडे रील स्टार आले शंतनू. चला पुढे दाखवतो तुम्हाला काय ते. चला त्यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे.
आज तुमच्या लोगोचं अनावरण झाले आणि त्या लोगोच्या अनावरणासाठी आमच्या शिवसेना पक्षाच्या ज्येष्ठ समाजसेविका पल्लवी, तू पण 10 वाजेपर्यंत तुला ऐकला तेवढं बंद करत नाही. आमचे सगळ्यात पहिला त्यांचा मान असतो, पहिले पण साथ त्या लोकांनीच लावली आणि आमच्या इथे चांगला मोठा जयभवानी हा गोविंदा खूपच मोठ्या प्रमाणात उत्साह साजरी करतो. सर्वांना माझ्या शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे असं वाटतं काय कोणाला? मैकायला आलेत का? नाही बोलणार, नाही बोलला तर कसं बोलणार मी? बोल बजरंग, अरे बोल बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की. कुठे आवाज, कुठे जोश? छत्रपती शिवाजी महाराज की. आता आवाज आला, असं वाटलं आता कुठला तरी सण आहे. जय भवानी गोविंदा पथक यांनी मला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार प्रकट करते. खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलाय. या कार्यक्रमामुळे सर्व आपली मंडळी, सगळे आपले मित्र भाऊ एकत्र येतात, म्हणून हा साजरा आपण करतो सण. बरोबर आहे की नाही? सगळे एकत्र येतात तर एकत्रित या, एकत्रित राहा. चांगल्या प्रकारे आपला हा सण आपण साजरा करूया. आपला जो सपोर्ट आहे तो तुमच्या पाठीशी दरवेळी असणार आहे. आपण तुमच्यासाठी येतो इकडे, तुम्ही आम्हाला बोलवतात आणि तुमच्या कार्यक्रमाला आपण पुढे नेण्यासाठी किंवा तुमचा जय भवानी गोविंदा पथक यांचे खूप खूप आभार. कारण की मी पहिल्यांदा अशा कुठल्या तरी सराव काय म्हणतो आपण समारंभ ना शुभारंभ ह्याला आलेलो आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणून इन्व्हाइट्स येतात आणि ते मेलमध्येच असतात, पण मला असं वाटतं हे पहिलं आहे जिथे मी आलो आणि मला खूप भारी वाटलं. कारण की अशा पद्धतीने जर होणार असेल तर मला असं वाटतं फार कमाल आहे आणि त्याच्यासाठी जय भवानी गोविंदा पथकला माझी खूप शुभेच्छा आहेत. आणि आपले सण आपण साजरे केलेच पाहिजेत. त्याच्यामुळे मी सुद्धा जन्माष्टमीला जेव्हा आपला दहीकाला असतो तेव्हा मीही रस्त्यावरती फिरतो. माझे काही कॉन्टेंट क्रिएटर्स मित्र आहेत, ते भागही घेतात, ते थरही लावतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं जिथपर्यंत तुमच्यासारखी लोक आहेत जो हा सण ह्या पद्धतीने साजरा करतात, मला असं वाटतं आपले सण साजरे होत राहणार. आणि सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला असं वाटतं खूप थर लावा तुम्ही, 7, 8, 9, 10. आणि जय भवानी गोविंदा पथक यांचे खरंच मनापासून आभार की मला इथं बोलले. आजच्या या कार्यक्रमात वेळात वेळ काढून सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे आभार. दादा माझं युट्यूब चॅनल आहे, तू काहीतरी 2 शब्द बोल. येस, काय युट्यूबचं नाव? PRP ब्लॉग्स. PRP ब्लॉग्ससाठी खूप मोठा शाउटआउट. मला असं वाटतं की जे मराठी मुलं कॉन्टेंट बनवतात हे सगळ्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि जर हा काहीतरी यूट्यूबवर बनवतोय तर मला सगळ्यांना आव्हान आहे की प्लीज जरा सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, याचा कॉन्टेंट बघा. कारण की आपणच एकमेकांना मोठं करू शकतो. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे आज तक. कडक मारली. गणपती बाप्पा मोरया. बोल बोल जागेवाले की जय. बोल बोल बजरंग बली की जय. महाराज की जय. कृष्ण महाराज की जय. माते की जय. बोले सोनिया. सत श्री अकाल. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया.
बरोबर आहे ना? अरे इकडे आला चल. मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. मैं बर्बाद होना चाहता हूँ. चालू आहे. तर आमच्या भावाचं म्हणजे प्रेम रमेश पंडारे यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यांना खूप प्रेम द्या अशी मी नम्र विनंती करतो तुम्हाला. आणि वर्षांचे नक्कीच 9 थर लागतील आणि मी 9 उतरवू देवाच्या कृपेने पुण्य व्हायला म्हणतील पुढे. आणि हे आमचे कालू दादा. काला मेहनत का रंग, मेरी चाल में आकर देख, गंदगी भी रंगीन दिखाई देगी. हे शिडी चेंज करतात वरून, यांची खासियत आहे. त्यांना बाहेरून फोन येतात पण हे जात नाही. आपला पण असतो भाई. ते शोरमाचं पूर्ण नाव सांगा. आज आजारी आहे तरी पण आलाय. भावाचा 102 ताप आहे तरी पण आलाय. आपला भाऊ अंडी बोर्ड, अंडी बोर्ड. बस बस हात वर कर तुम्ही. ए अंडी बोर्ड, अंडी बोर्ड. उभा राहा, उभा राहा. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन. तो सगळ्यांना सेम मिळणार. अजिबात नाटकी चालणार नाही. मित्रांनो आता आम्ही घरी जातोय.
तर आमचा कार्यक्रम संपलाय हंडीचा. पण आलाय. आम्ही जय साईनाथ भावांनो. ब्राईटनेस वाढवायला लागेल भावासाठी. काला मेहनत का रंग. लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.